मी हरेश सावंत, HN नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। शिंदे गटामधील तिकीट मिळवण्यासाठी 20-20 कोटीची मागणी केली जाते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे। मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी दलित संपवावा हे शिंदेंचं धोरण असल्याची टीका देखील लक्ष्मण हाके यांनी केली आहे। पण आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का, काय चाललंय राव हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का? या प्रश्नाची उत्तर सुद्धा आम्हाला हवी आहेत। एकनाथ शिंदे असोत किंवा अजून कोणी असोत, फक्त महाराष्ट्र वरबाडून खायचा एक टोळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकणाऱ्यांची। पण सर्वसामान्य माणसांचे ओबीसीचे प्रश्न मात्र जिथल्या तिथं आहेत। सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, टेंडरवाल्यांना आणि 2 नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे यांना काय सामाजिक न्यायाची डेफिनेशनच माहित नाही। या लोकांना कशात प्रतिनिधित्व नाही मराठ्यांचं, पंचायत राजमध्ये नाही, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही, डीसीसी बँकांमध्ये नाही, देशाच्या संसदेत खासदार निवडून देतात त्याच्यात प्रतिनिधित्व नाही, नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये तुमचं रिप्रेझेंटेशन नाही, कशात तुमचं प्रतिनिधित्व नाही। रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे। एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका, रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही, हे संविधानाला अपेक्षित नाही। महाराष्ट्र म्हणलं की काय डोळ्यासमोर येतं? मराठा तितुका मिळवावा, मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा, मराठा तितुका मिळवावा नाही, मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी दलित भटका संपवावा। मराठा तितुका मिळवावा, मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी संपवावा, हे धोरण या मुख्यमंत्र्याचं आहे। तुम्हाला ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही। लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला की या महाराष्ट्रातल्या 60% लोकांच्या बाबतीमध्ये अरे तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव। तुमचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत? अटॉर्नी जनरल कुठे आहेत? गॅजेट लावायला चाललाय, काय आहे त्या गॅजेटमध्ये? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत। ब्युरो रिपोर्ट, HN नेटवर्क।